नमस्कार, मी शरद राजवडे. एंजल ब्रोकिंग. जर आपलं डीमॅट अकाउंट नसेल तर आपण एंजल ब्रोकिंगवर डीमॅट अकाउंट काढावं. त्यासाठी खाली लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्हाला जर हा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आपण एंजल ब्रोकिंग या ॲपविषयी माहिती. एंजल ब्रोकिंग जे आहे ते फुल सर्व्हिस ब्रोकर आहे. त्यामुळं आपल्याला एंजल ब्रोकिंग कॉलसुद्धा देते. इंट्राडे, डिलिव्हरी आणि लाँग टर्मसाठी पण कॉल देते. त्यामुळे तो एक आपला फायदा आहे. डिलिव्हरीसाठी कोणतेही चार्जेस नाही. इंट्राडेसाठी पर ऑर्डर 20 रुपीज आहेत. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. एंजल ब्रोकिंग कॉल कसे देते. लक्ष द्या, खालच्या लाईनीला वॉच लिस्ट, पोर्टफोलिओ, ऑर्डर्स, फंड्स आणि रिसर्च बटन आहे. त्या रिसर्चवर आपण क्लिक करायचं आहे. तर रिसर्चवर क्लिक केल्यानंतर इथं लक्ष द्या, आपल्याला लक्षात येईल की इंट्राडेसाठी लास्ट 90 डेजमध्ये 286. कुणी जेव्हा कॉल देतं तेव्हा लक्ष द्या, टार्गेट प्राईस आणि स्टॉप लॉस सहितच देत असतं. कारण कोणताही व्यवहार हा स्टॉप लॉस शिवाय करायचा नसतो. तर यामध्ये लक्ष द्या, इंट्राडेमध्ये आपल्याला 286 अधिक 94 असे एकूण 380 इतके कॉल दिले आहेत. त्यामध्ये 286 पॉझिटिव्ह कॉल आहेत आणि 94 हे निगेटिव्ह कॉल आहे. पॉझिटिव्ह कॉल या शब्दाचा असा अर्थ होतो की 286 वेळा टार्गेट हिट झाली आहे आणि 94 वेळा स्टॉप लॉस हिट झाला आहे. तर असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी लक्ष द्या, मार्केट बंद असल्याने 0 ॲक्टिव्ह पिक्स आहेत. त्यानंतर बघा, शॉर्ट टर्मसाठी आपण त्यावर क्लिक केल्यावर आपल्यापुढे असा चार्ट येतो. आता फिल्टर बाय कॅश, फ्युचर आणि ऑप्शन. तर कॅश म्हणजे डिलिव्हरी आणि इंट्राडे, फ्युचर आणि ऑप्शन वेगवेगळं आहे. ते तुम्हाला पुढील लेक्चरला सांगू. तर लक्ष द्या, HDFC हा आहे. त्या डिटेल्सवर जेव्हा आपण क्लिक करू, या ठिकाणच्या डिटेल्सवर क्लिक केल्यावर आपल्या लक्षात येईल की आपल्याला HDFC घ्यायला लावला आहे 2329ला. तो 2418ला जाईल असं त्याचं टार्गेट आहे. आणि स्टॉप लॉस तुम्ही 2271ला लावा असं सांगितलं आहे. या व्यवहारात जर तुम्हाला प्रॉफिट झाला एक शेअर घेऊन तर 94 रुपये प्रॉफिट होईल. या व्यवहारात जर स्टॉप लॉस हिट झाला तर तुमचा 53 रुपये लॉस होईल. या दोन्हीपैकी काहीतरी एक घडेल. आपण ही जर क्वांटिटी वाढवली तर समजा आपण त्याची क्वांटिटी 20 केली तर 1874 रुपये हा आपला प्रॉफिट असेल आणि 1062 लॉस असेल. तर अशा पद्धतीचा हा HDFC जे आहे तिच्याविषयी माहिती आहे. त्यानंतर टाटा स्टील घ्यायला लावला आहे 473ला. बाईंग प्राईस म्हणजे घ्या, ही बाईंग प्राईस आहे. स्टॉप लॉस सांगितला आहे, स्टॉप लॉस लावा आणि टार्गेट प्राईस ही लावा. अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवहार करायला लावलेले आहेत.